बालमित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी बालभारती इयत्ता 4 यामध्ये पाठ क्रमांक 3 कौतुकाची थाप या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण सोडवणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, आम्हाला हे समजले. यामध्ये प्रश्न क्रमांक 1, पाठाच्या आधारे आकृती पूर्ण करा. यामध्ये पहा, सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले. तर आता आपण ही आकृती पूर्ण करूया. पहा, सोसाट्याचा वारा सुटल्यावर गोट्याचे छप्पर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. नंतर आकाशात काळे काळे ढग जमले. पालापाचोळा व कागद हवेत उडू लागले आणि झाडाच्या फांद्या जोरजोरात हालू लागल्या. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालील घटनांचा योग्य क्रम लावा. यामध्ये पहा, आपल्याला घटना दिलेल्या आहेत. अ ते उ यामध्ये वासरू भुकेमुळे केविलवाणी हंबरत होते. मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. ई सोसाट्याचा वारा सुटला होता. आणि उ संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले होते. तर आता आपण या घटनाक्रमाने लावूया. पहा, पहिली घटना घडली, वासरू भुकेमुळे केविलवाणे हंबरत होते. नंतर 2, सोसाट्याचा वारा सुटला होता. 3, मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. 4, संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. आणि 5, मुख्याध्यापकांनी मुलाचे कौतुक केले. अशा प्रकारे आपण खालील घटनांचा योग्य क्रम लावला आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला हे समजले. प्रश्न आपले पूर्ण झालेले आहेत. पुढे आहे विचार करा व सांगा. यामध्ये प्रश्न क्रमांक 1, पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, आकाशात काळे काळे ढग जमा होतात. मग आकाशातून रिमझिम पाऊस पडायला लागतो. पहिल्या पावसाच्या थेंब जेव्हा सुक्या मातीवर पडतात तेव्हा मातीचा एक खूप छान व गोड सुगंध सगळीकडे पसरतो. डोंगर आणि रस्ते असे हिरवेगार दिसतात. आकाशात 7 रंगाचे सुंदर इंद्रधनुष्य दिसते. अशा प्रकारे आपण पावसाळ्यात होणारे बदल या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची माहिती मित्रमैत्रिणींना सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं आपण उत्तर या ठिकाणी लिहिणार आहोत. तुम्ही केलेल्या विविध चांगल्या कामाची माहिती आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायची आहे. तर आता आपण एक उदाहरण लिहूया. पहा, उत्तर, मित्रांनो, काल सुट्टी होती ना, तेव्हा मी एक खूप चांगले काम केलं. काल माझ्या आजीला देवाच्या पूजेसाठी फुले हवी होती, पण आजीचे पाय दुखत होते. मग मीच बागेत गेलो आणि देवासाठी छान छान लाल आणि पिवळी फुले तोडून आणली. आजीला खूप आनंद झाला. तिने मला जवळ घेऊन शाबासकी दिली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी एक चांगलं काम केलेलं आपण त्याचं एक उदाहरण या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल ते सांगा. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, जेव्हा मी एखादे चांगले काम करतो आणि मला त्यासाठी सर्वांसमोर शाबासकी मिळते तेव्हा मला खूप खूप आनंद होतो. माझ्या चेहऱ्यावर एक मोठे हसू येते. शाबासकी मिळाल्यावर माझा उत्साह खूप वाढतो. मला आतून खूप छान आणि अभिमान वाटतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो, चर्चा करूया. यामध्ये आपल्याला एक प्रश्न दिलाय, तुम्हाला कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर तुम्ही काय कराल. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, मोठ्या माणसांच्या मदतीने मी त्या पिल्लाच्या जखमेवर हळूच औषध लावेन. त्याला भूक किंवा तहान लागली असेल म्हणून एका छोट्या वाटीत थोडे पाणी किंवा दूध त्याला पिण्यासाठी देईल आणि त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवेल. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे लिहिते होऊया. यामध्ये प्रश्न पहिला आहे, पहा, वासरू आणि गाय यांच्यातील संवाद पूर्ण करा व त्यास अनुसरून शीर्षक द्या. यामध्ये आपण पहा, आता लिहूया. यामध्ये आपण शीर्षक द्यायचं आहे आईची माया. यामध्ये पहा, वासरू, आई तू आलीस, किती उशीर केलास. तर गाय, काय सांगू, किती सोसाट्याचा वारा सुटला होता आणि केवढा तो पाऊस. त्यानंतर वासरू काय म्हणतो पहा, बापरे, मग तू भिजली तर नाहीस ना, मला तुझी खूप काळजी वाटत होती. आता त्यानंतर पुढे गाय, मी थोडी भिजले रे बाळा, पावसापासून वाचण्यासाठी मी एका मोठ्या झाडाखाली थांबले होते. वासरू, बरं झालं तू सुखरूप आलीस आई, मला तुझी खूप आठवण येत होती आणि खूप भूक लागली आहे. गाय, ए माझ्या राजा, घाबरू नकोस, चल आता पटकन दूध पी म्हणजे तुझी भूक पळून जाईल. अशा प्रकारे आपण गाय आणि वासरू यांचा संवाद लिहायचा आहे आणि या संवादासाठी आपण शीर्षक दिले आईची माया. अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहिते होऊया या अंतर्गत प्रश्न पहिला पूर्ण केला आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. यामध्ये माझा आवडता प्राणी, यामध्ये आपला मुद्दे दिलेले आहेत, कोणता, तुम्ही ठेवलेले नाव, त्याचे वर्णन,
त्याचे गुण आणि तो का आवडतो, अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. उत्तर: माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. मी माझ्या कुत्र्याचे नाव मोती ठेवले आहे. मोती दिसायला खूप गोंडस आहे. त्याच्या अंगावर पांढरे शुभ्र आणि मऊ केस आहेत. त्याचे डोळे काळेभोर आहेत. त्याची शेपटी छोटी आणि नेहमी वळलेली असते. कुत्रा हा खूप इमानदार आणि हुशार प्राणी आहे. तो आपल्या घराची खूप चांगली राखण करतो. अनोळखी माणूस दिसला की तो मोठ्याने भुंकतो. मी शाळेतून घरी आलो की मोती आनंदाने शेपटी हलवत माझ्याजवळ येतो. तो माझ्यासोबत चेंडू खेळत असतो. तो माझा सर्वात चांगला मित्र आहे, म्हणून मला माझा मोती खूप आवडतो. अशा प्रकारे आपण माझा आवडता प्राणी याविषयी या ठिकाणी दिलेल्या मुद्द्याच्या आधारे माहिती लिहिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आहे पहा खेळूया शब्दाशी. यामध्ये प्रश्न पहिला आहे विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये सोपे, तर सोपेच्या विरुद्धार्थी असतं अवघड. आपण अवघड हा शब्द लिहायचा आहे. पुढे आहे आधी. आधीच्या विरुद्धार्थी शब्द आहे नंतर. त्यानंतर आहे दिवस. दिवसच्या विरुद्धार्थी शब्द आहे रात्र. पुढे आहे अंधार. अंधारच्या विरुद्धार्थी शब्द आहे प्रकाश. या ठिकाणी प्रश्न पहिला विरुद्धार्थी शब्द लिहा आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर पुढील आहे प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यात अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. पहा, आपल्याला या ठिकाणी काही वाक्य दिलेत आणि त्या वाक्यातील काही शब्दांच्या खाली आपल्याला रेषा ओढलेली दिसते, तर त्या शब्दांचं आपल्याला लिंग बदलायचं आहे. पहा, आहे आई घरी आली. तर आता आपण आई या शब्दाखाली अधोरेखित केले असल्यामुळे याचं लिंग बदलून आपण लिहूया बाबा घरी आले. त्यानंतर पुढे पहा, चिमणी घरट्यात राहते. आता या ठिकाणी आपण चिमणी हा शब्द अधोरेखित केलेला दिसत आहे, तर आपण त्याचं आता उत्तर लिहूया चिमणा घरट्यात राहतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. पुढे बोका दूध पितो. तर आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे मांजर दूध पिते. अशा प्रकारे आपण अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून या ठिकाणी वाक्य लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील वाक्यातील नाम ओळखा. यामध्ये पहा, पहिलं वाक्य आहे वासरू अधिक उठावदार दिसायचे. तर या वाक्यामध्ये नाम आहे वासरू, तर आपण वासरू हा शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे आहे छप्पराचे पाचट पडायला सुरुवात झाली होती. आता यामध्ये पहा, छप्पर, पाचट, सुरुवात हे नाम आहेत, ते आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. पुढे रवी, विनय, अनिल, अमित यांनी वासराचा जीव वाचवला. तर या वाक्यामध्ये रवी, विनय, अनिल, अमित आणि वासरू हे शब्द काय आहेत, नाम असणार आहेत, ते आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 3 खालील वाक्यातील नाम ओळखा पूर्ण केलेला आहे. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 4 खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हंबरडा फोडणे. आता याचा अर्थ होणार आहे खूप मोठ्याने रडणे. पापऱ्याचं वाक्य लिहूया जत्रेत आईचे बोट सुटल्यामुळे घाबरलेल्या पिंकीने हंबरडा फोडला. त्यानंतर पुढे आहे कौतुकाची थाप देणे. याचा अर्थ होतो शाबासकी देणे. आता आपण याचं वाक्य लिहूया चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाल्याबद्दल बाईने राजूच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यानंतर पुढे आहे आटोकाट प्रयत्न करणे. याचा अर्थ होतो शर्यतीचे प्रयत्न करणे. तर याचं आता आपण वाक्य लिहूया धावण्याच्या शर्यतीत जिंकण्यासाठी रोहनने आटोकाट प्रयत्न केले. पुढे आहे लक्ष वेधणे, म्हणजे आपले लक्ष आकर्षित करून घेणे. आता याचा वाक्यात उपयोग करूया आपण बागेतील सुंदर आणि रंगीबेरंगी फुलपाखराने सर्वांचे लक्ष वेधले. अशा प्रकारे आपण दिलेल्या वाक्यांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग केलेला आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 खालील शब्दांचे अर्थ शोधा व वाक्य तयार करा. तर या ठिकाणी पहा, आपल्याला शब्द दिले छप्पर, खोपट, वादळ, वार्ता आणि प्राण. आता आपण याचे अर्थ आणि वाक्य लिहूया. पहा, पहिला आहे छप्पर. छप्परचा अर्थ होतो घरावरील छत. वाक्य पहा सोसाट्याचा वाऱ्यामुळे जुन्या झोपडीचे छप्पर उडून गेले. त्यानंतर पुढे आहे खोपट. याचा अर्थ होतो अतिशय छोटी झोपडी. वाक्य लिहूया गावाबाहेर एका गरीब शेतकऱ्याचे छोटेसे खोपट होते. नंतर आहे वादळ, म्हणजे सोसाट्याचा वारा. आता वाक्य लिहूया समुद्रात अचानक भयानक वादळ आल्याने मच्छीमारांना किनाऱ्यावर परत यावे लागले. पुढे आहे वार्ता, म्हणजे बातमी. वाक्य लिहूया गावात नवीन दवाखाना सुरू होणार असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. पुढे आहे प्राण. याचा अर्थ होतो जीव. आता आपण याचं वाक्य लिहूया डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून रुग्णाचे प्राण वाचवले. अशा प्रकारे आपण या ठिकाणी दिलेल्या शब्दांचे अर्थ शोधले आणि त्यापासून वाक्य देखील तयार केले. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 शब्द डोंगर तयार करा. यामध्ये पहा वासरू. आता आपण याचा शब्द डोंगर तयार करूया. हे वासरू, हे पांढरे वासरू, हे पांढरे गोंडस वासरू, हे पांढरे गोंडस छान वासरू,
हे पांढरे गोंडस छान वासरू आहे. अशा प्रकारे आपण वासरू या शब्दापासून शब्दडोंगर तयार केलेला आहे. घर या शब्दापासून आपण शब्दडोंगर तयार करूया. हे घर छान, हे घर छान मोठे, हे घर छान मोठे सुंदर, हे घर छान मोठे सुंदर आहे. अशा प्रकारे आपण शब्दडोंगर तयार करायचा आहे. त्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. ओळखा पाहू मी कोण. यामध्ये पहा आपल्याला शब्द कोडी दिलेत, आपल्याला त्यांची उत्तर लिहायची आहेत. यामध्ये पहा 1. कानात वारे भरले की बेफाम धावते, आई दूर गेली की हांबरून लागते. पहा या कोड्याचं उत्तर आहे वासरू. आपण या ठिकाणी वासरू हा शब्द लिहायचा आहे. पुढे आहे पहा प्रश्न क्रमांक 2. लांब माझी मान, उंच माझे अंग, झाडाची पाने खाण्यात असतो मी दंग, सांगा मी कोण. तर याचं उत्तर असणार आहे जिराफ. आपण जिराफ हा शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 शब्द कोडे दिले आहेत, त्यांची उत्तरे आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. नमस्कार बालमित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता 4 यामध्ये पाठ क्रमांक 3 कौतुकाची थाप या अंतर्गत आपल्याला चला वाचूया या कृती अंतर्गत आपल्याला एक निमंत्रण पत्रिका दिली आहे. ती निमंत्रण पत्रिका आपल्याला वाचायची आहे आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहेत. तर आता आपण पहा निमंत्रण पत्रिका वाचूया. पहा निमंत्रण पत्रिका. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव. सस्नेह नमस्कार. जी.प.प्रा. शाळा वडगाव येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती. प्रमुख पाहुणे मान्य सदानंद तांबे, नामवंत लेखक आणि शिक्षक तज्ज्ञ. कार्यक्रमाची वेळ दिलेली आहे सकाळी 8 ते सकाळी 11 वाजेपर्यंत. त्यानंतर तारीख आहे 5 सप्टेंबर आणि निमंत्रक आहेत मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव. अशा प्रकारे आपल्याला शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावने निमंत्रण पत्रिका ही तयार केलेली आहे. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सदानंद तांबे हे नामवंत लेखक आणि शिक्षक येणार आहेत. आणि कार्यक्रमाची वेळ असणार आहे सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आणि तारीख आहे 5 सप्टेंबर. आणि त्यासाठी निमंत्रक आहेत जिल्हा परिषद शाळा वडगाव. तर आता यावर आधारित पहा आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी सोडूया. पहिला प्रश्न आहे निमंत्रण पत्रिका कोणत्या कार्यक्रमाची आहे. तर आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे. उत्तर निमंत्रण पत्रिका शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. कार्यक्रमाचे स्थळ कोणते आहे. तर आता आपण याचं उत्तर लिहूया. कार्यक्रमाचे स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव हे आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. कोणत्या दिवशी कार्यक्रम आयोजित केला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर कार्यक्रम 5 सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. शिक्षक दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहेत. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर शिक्षक दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य सदानंद तांबे, नामवंत लेखक शिक्षण तज्ज्ञ येणार आहेत. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. या कार्यक्रमाचे निमंत्रक कोण आहेत. तर याचं उत्तर लिहा. उत्तर या कार्यक्रमाचे निमंत्रक मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा वडगाव हे आहेत. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण निमंत्रण पत्रिका जी दिली होती त्याचं आपण वाचन केलं. तसेच निमंत्रण पत्रिकेवर आधारित आपल्याला काही जे प्रश्न दिले होते त्या प्रश्नांची उत्तरं देखील लिहिलेली आहेत. तर अशा प्रकारे आपण पाठ क्रमांक 3 कौतुकाची थाप या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण केला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.